जिल्ह्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला कडेगाव, तर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांची प्रतिष्ठा पणाला लावलेल्या खानापूर आणि कट्टर विरोधक अशी ख्याती असलेल्या आबा काका गटाचे आगामी विधानसभेसाठी लक्ष असलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतींच्या दुसऱ्या टप्प्यातील 4 जागांचं मतदान झालंय। या सर्व जागांचा निकाल बुधवारी लागणार असून या नगरपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार हा जिल्ह्यासाठी औत्सुक्याचा विषय आहे। या नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील 4 जागांसाठी कवठेमहांकाळमध्ये 80.40%, कडेगावमध्ये 81.46%, तर खानापुरात 86.46% इतकं मतदान झालंय। बुधवारी मतमोजणी असून दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत। कडेगाव नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 81.46% मतदान पडले, तर एकूण 2978 मतदारांपैकी एवढ्या 2426 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये पुरुष 1254 तर महिला 1172 मतदारांचा समावेश आहे। कडेगाव नगरपंचायतीत दुसऱ्या टप्प्यातील प्रभाग क्रमांक 1, 3, 12 व 17 या 4 प्रभागाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं। खानापूर नगरपंचायत प्रभाग क्रमांक 9, 11, 13 व 16 प्रभागाचं मतदान प्रक्रिया कडक पोलीस बंदोबस्तामध्ये अत्यंत शांतपणे आणि चुरशीने पार पडली। सर्वच उमेदवारांनी आपापल्या परगावी असणारे मतदारांना बोलावून मतदान करून घेतले। अत्यंत चुरशीने 86.46% मतदान झालं। कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीतील शिल्लक राहिलेल्या 4 प्रभागात अतिशय चुरशीने शांततेत 80.40% मतदान झालं। एकूण 3772 मतदारांपैकी 3033 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। दरम्यान बुधवारी सर्वच्या सर्व जागांची मतमोजणी होणार आहे। नेते मंडळींचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे अस्तित्व आणि उमेदवारांचं भवितव्य मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16च्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत 49.98% मतदान झाले। येथील शाळा नंबर 15 मधील केंद्रात ईव्हीएम मशीन बंद पडले होते। निवडणूक अधिकाऱ्यांनी तात्काळ मशीन बदलले, मात्र 1 तास निवडणूक प्रक्रिया खोळंबली होती। काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह 6 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतयंत्रणात बंद झाले असून बुधवारी सकाळी 10 वाजता स्टेशन चौकातील महापालिकेच्या इमारतीमध्ये मतमोजणी होणार आहे। स्वर्गीय हरुण शिकलगार यांचं निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर निवडणूक प्रक्रिया सुरू होती। भागात मंगळवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान झाले। या निवडणुकीत काँग्रेसकडून तौफिक शिकलगार, भाजपकडून अमोल गवळी, शिवसेनेकडून महेंद्र चंडाळे, बहुजन वंचित आघाडीकडून उमर फारुक ककमरी तर अपक्ष म्हणून सुरेश सावंत व समीर सय्यद निवडणूक रिंगणात होते। थंडी असल्याने सकाळी 11 वाजेपर्यंत मतदारांची गर्दी कमी होती, त्यामुळे केवळ 14% मतदान झालं होतं। तर दुपारी 2 वाजेपर्यंत 24.39% मतदान झालं, तर दुपारी 3:30 वाजेपर्यंत 36.45% मतदान झाले होते। दुपारी 1:30 वाजता महापालिकेच्या शाळा नंबर 15 मधील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे या ठिकाणच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी मतदान थांबवले। नवीन यंत्र आणून या ठिकाणी मतदान सुरू करण्यात आले। या प्रकारामुळे सुमारे 1 तास मतदान बंद होते। 2:30 वाजता पुन्हा मतदान सुरळीत झाले। भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी आठवले शाळेतील गटातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा जयश्रीताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी, तर भाजपकडून आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांनी विविध बूथवर भेटी दिल्या। निवडणुकीचा निकाल 1 तासात लागण्याची शक्यता आहे। मिरज तालुक्यातील बेडग येथील तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो फेसबुक आणि व्हॉट्सअपवर व्हायरल करण्याची धमकी देत 20 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी बेडग येथील यल्लाप्पा चंद्रकांत कोळी आणि त्याच्या एका साथीदार महिलेवर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। पीडित युवतीच्या नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलिसात धाव घेतली आहे। बेडग येथील एका महाविद्यालयीन युवतीच्या फोटोमध्ये छेडछाड करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यात आले आणि त्यानंतर सदर फोटो संबंधित युवतीला पाठवून तिची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली। त्यानंतर सदरचे फोटो आणि व्हिडिओ सदर युवतीच्या चुलत्याकडे पाठवून त्यांनाही हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। या बदल्यात संबंधित संशयितांना 20 लाख रुपयांची खंडणी व्हावी होती। तसेच संशयित महिलेकडून खोट्या केसेस दाखल करण्याची भीतीही घालण्यात आली। हा प्रकार 29 डिसेंबर पासून सुरू होता। संबंधित संशयित वारंवार फोन करून पैशांची मागणी करत होते, त्यामुळे त्यांच्या त्रासाला आणि धमकीला कंटाळून संबंधित युवतीच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिसात धाव घेतली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यल्लाप्पा चंद्रकांत कोळी आणि त्याच्या साथीदार महिलेवर माहिती तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करणे, स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण करणे यांसह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोबाईल लोकेशनवरून संबंधित संशयितांचा शोध घेतला जातोय।
ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्यावर मंगळवारी कोल्हापूर येथील कसबा बावड्यातील पंचगंगा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत प्राध्यापक एन.डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अरुण अण्णा लाड, महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही दिवंगत प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र, पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगुल वाजवून आणि बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. यावेळी स्वर्गीय प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास, स्नुषा, संगीता, नाथ, रिया यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत दिवंगत पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. तत्पूर्वी ज्येष्ठ विचारवंत दिवंगत प्राध्यापक एन.डी. पाटील यांचे पार्थिव कोल्हापूर येथील राजश्री छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी खासदार, लोकप्रतिनिधी, शिक्षण, सहकार, सामाजिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कामगार, नागरिक यांनीही दिवंगत प्राध्यापक एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त 4 चाकी गाडीची निर्मिती करणाऱ्या कुमार पाटील यांची भेट घेत युवा नेते सम्राट महाडिक यांनी कौतुक केलं. सम्राट महाडिक यांनी कुमार पाटील यांच्या वर्कशॉपला प्रत्यक्ष भेट दिली आणि 4 चाकी गाडीची पाहणी केली आहे. इस्लामपूर पेठ रस्त्यावरील विष्णुनगर येथील फॅब्रिकेशन व्यावसायिक कुमार पाटील यांनी 1 वर्षाची मेहनत घेऊन शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या गाडीची निर्मिती केली. फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्य वापरत दुचाकीच्या इंजिनचा वापर केलेली ही 4 चाकी गाडी शेतकऱ्यांना उपयुक्त आहे. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे कशी करता येतील, शेतकऱ्यांना छोटी छोटी सायकल, कोळपी आणि इतर लोखंडी अवजारे बनवून देत असतानाच या गाडीची कल्पना कशी सुचली, लोखंडी साहित्य वापरताना कोणत्या दुचाकीचं इंजिन वापरलं, गाडीची अवजारे शेतीला कशी जोडता येतात याबाबत महाडिक यांनी माहिती जाणून घेतली. सम्राट महाडिक म्हणाले, कुमार पाटील यांच्या नवनिर्मिती कौशल्याचा वापर नक्की शेतकऱ्यांना होईल. कमी खर्चामध्ये बनवलेली गाडी शेतकऱ्यांना वरदान आहे. शासनाने कुमार पाटील आणि जाफर नाईकवडी यांना प्रशिक्षित करून मदत करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच महाडिक उद्योग समूह नेहमी तुमच्या पाठीशी राहणार असल्याचा विश्वास दिला. यावेळी पेठ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शंकर पाटील, सुरेश कदम, आनंदराव कदम, रमेश कदम, अमोल कदम, रुपेश कदम, प्रशांत कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इराप्पा पाटील आणि मयुरेश पाटील यांनी स्वागत केलं. जत तालुक्यातील बिरनाळ, कंठी, वळसंग, कराजंगी, निगडी इत्यादी परिसरात अनधिकृतपणे कोळसा भट्टींना ऊत आलाय. वन खात्याच्या आशीर्वादाने या कोळसा भट्ट्या सुरू असल्याची चर्चा आहे. दर 50 किलोच्या पोत्यास 300 रुपये दराने कोकणातील मजुरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. वन खात्याचा आशीर्वाद जोरात असल्यामुळे अगदी रस्त्याच्या कडेला या कोळसा भट्ट्या सुरू आहेत. जत परिसरात तयार होणारा कोळसा कोल्हापूर, सांगली सारख्या शहरी भागात पाठवला जातोय. या शहरी भागांसाठी कोळसा पाठवणारा एक मोठा ठेकेदार आहे. त्याच्या नियंत्रणाखाली या कोळसा भट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. या कोळसा व्यापारातून या ठेकेदारांनी लाखोंची माया गोळा केल्याची चर्चा आहे. पण मजूर मात्र थंडीत राबतायत. अगदी कडाक्याच्या थंडीत रानात राहून हे मजूर पोटासाठी कोळसा तयार करतात. मजुरांचा सगळा संसार उघड्यावर आहे. अशा थंडीच्या परिस्थितीमध्ये लहान मुलांबाळांसह मजुरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. ना पाण्याची सोय, ना निवाऱ्याची सोय. अशा कठीण परिस्थितीमध्ये हा संसाराचा बाजार मांडलाय. खासदार संजय काका पाटील यांच्या तासगाव आणि नागेवाडी या दोन्ही साखर कारखान्यांच्या थकीत बिलापोटी कारखाना प्रशासनाने 15 जानेवारीचे धनादेश दिले होते. हे धनादेश वटलेले नाहीत. खासदार संजय पाटील यांनी ऊस उत्पादक आणि प्रशासनाला फसवलेलं आहे. थकीत ऊस बिले मिळावीत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना शुक्रवारी त्यांच्या बंगल्यावर मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. खराडे म्हणाले, तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत बिलासाठी स्वाभिमानीने अनेकदा आंदोलने केली आहेत. आंदोलनातून बऱ्याच शेतकऱ्यांची ऊस बिले मिळवण्यात यश आलं. अद्याप ही शेतकऱ्यांची 33 कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. न बिले मिळावीत यासाठी 23 डिसेंबर रोजी तासगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चावेळी तहसीलदार रवींद्र रांजणे आणि पोलीस निरीक्षक यांनी मध्यस्थी करून 15 जानेवारीचे धनादेश देण्यात आले. सदरचे धनादेश अद्याप वटलेले नाहीत.
शुक्रवारी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे. तेथून हा मोर्चा खासदार संजय पाटील यांच्या चिंचणी येथील बंगल्याकडे जाणार आहे. तिथे गेल्यावर ठिय्या आंदोलन करणार आहे. शेतकरी बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आता मात्र पैसे घेतल्याशिवाय उठायचंच नाही असा निर्धार केलाय. सदरचे आंदोलन बेमुदत ठिय्या असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी मंगळवारी सुमारे 20 अर्ज प्राप्त झालेत. बँकेने ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवलेत, त्यामुळे अर्जांची संख्या कमी जास्त होण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा बँकेसाठी राज्य सहकारी बँकेसह नामांकित बँकातील अधिकाऱ्यांचेही अर्ज दाखल झालेत. अर्जांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांमधून नव्या सीईओ बाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत होणार आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू पाटील यांची 2 वर्षासाठी नियुक्ती केली होती. 31 डिसेंबरला मुदत संपली आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ देणार की नवीन सीईओसाठी अर्जाची मागणी करणार याकडे लक्ष लागून होतं. नवीन सीईओची नियुक्ती होईपर्यंत त्यांना 1 महिना मुदतवाढ देण्यात आली आहे. नूतन संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत कडू यांना मुदतवाढ न देता नवीन एमडीसाठी अर्ज मागवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बँकेने नवीन सीईओसाठी अर्ज मागवले होते. या अर्जाची मुदत झाली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत. एकाच व्यक्तीचे दोन्ही ठिकाणी अर्ज येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्राप्त अर्जांमधील संख्या कमी जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जिल्हा बँकेसाठी राज्य सहकारी बँकेसह नामांकित बँकांमधील अधिकाऱ्यांचेही अर्ज दाखल झालेत. सीईओ पदासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल. मात्र नवीन सीईओ नियुक्त करताना पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यांच्या निर्णयानंतर सीईओ पदाचा अंतिम निर्णय होईल. पालकमंत्री पाटील यांनी होकार दिल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत नवीन सीईओ बाबतचा फैसला केला जाईल. काल महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत घृणास्पद आणि बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करून मी मोदीला मारू शकतो, मी मोदीला शिव्या देखील देऊ शकतो म्हणून घाबरून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला नाही, अशा प्रकारचे अत्यंत विखारी विधान जाहीररित्या केले. वास्तविक पंतप्रधान हे कोणी एका पक्षाचे नसतात, तर ते संपूर्ण देशाचे असतात. अशावेळी देशाच्या पंतप्रधानाबद्दल जाहीरपणे त्यांना मारण्याची व शिव्या देण्याची भाषा वापरणे निंदनीय आहे. नुकताच पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षिततेच्या संबंधी घडलेला गैरप्रकार पाहता नाना पटोले यांचं विधान पोलिसांनी गंभीररित्या घेणं गरजेचं आहे. नाना पटोले यांच्या बेजबाबदार विधानाबद्दल आणि त्यांच्या एकंदरीत मोदी द्वेषाच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी सांगली शहराच्या वतीने जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे यांनी सांगलीचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी महापौर संगीताताई खोत, नगरसेविका सविता मदने, अल्पसंख्याक प्रदेश चिटणीस अशरफ वांकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, डॉ भालचंद्र साठे, सरचिटणीस केदार खाडीलकर, जगन्नाथ साळुंखे, अविनाश मोहिते, राजू मदने, अजिंक्य हंबर आदी पदाधिकारी उपस्थित होते.